नमस्कार मंडळी, क्रिश्मीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमच्या घरी पपई असेल किंवा मग तुम्ही निरोगी राहण्यासाठी ती खाण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा ठरू शकतो. पपई हे एक असं फळ आहे जे लोकांना खूप सामान्य वाटतं, तथापि त्याचे छुपे फायदे, ते खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं हे फार कमी लोकांना सखोलपणे समजतं. बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत असतं की पपई पोट स्वच्छ करते आणि पचनासाठी ती अत्यंत चांगली असते. पण खरं सत्य यापेक्षा खूप खोल, अधिक तपशीलवार आणि अधिक समजण्यासारखं आहे. बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर पपई खातात. काही जण त्यांच्या नाश्त्यामध्ये पपई खातात. काही जण डाएटच्या नावाखाली रोज पपई खाण्यास सुरुवात करतात. तर काहींचा असा विश्वास असतो की जे जितके जास्त पपई खातील तितके जास्त फायदे मिळतील. पण पपईचा परिणाम हा प्रत्येकासाठी सारखाच असतो का? प्रत्येक ऋतूत त्याचा प्रभाव सारखाच असतो का? आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी त्याचा प्रभाव सारखाच असतो का? हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जी गोष्ट एका व्यक्तीसाठी अमृतासारखी काम करू शकते तीच दुसऱ्या व्यक्तीसाठी हळूहळू त्रासाचं कारण बनू शकते. आज आपण पपईबद्दल सविस्तरपणे, सोप्या भाषेत आणि सखोलपणे चर्चा करणार आहोत, जेणेकरून ग्रामीण असो वा शहरी, वृद्ध असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाला ही माहिती सहजपणे समजू शकेल. पपई शरीरामध्ये नक्की काय करते, तिचं पोट, रक्त, त्वचा, डोळे आणि संपूर्ण शरीरावरती कसा परिणाम होतो हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 5 लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांनी पपई अत्यंत काळजीपूर्वक खावी किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये ती टाळावी. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही सर्वात अगोदर ते व्हिडिओ बघू शकता. सगळ्यात अगोदर हे समजून घ्या की पपई हे काही सामान्य फळ नाही आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे शरीराला आतून स्वच्छ करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळेच अनेक लोक सकाळी पपई खाणं पसंत करतात, जेणेकरून त्यांचं पोट हलकं होईल आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. आता एका सामान्य परिस्थितीची कल्पना करा. बद्धकोष्ठतेचा जुनाट त्रास असलेली व्यक्ती दररोज सकाळी पपई खाण्यास सुरुवात करते. काही दिवसांसाठी त्यांना आरामही मिळतो, हलकं वाटतं आणि त्यांची समस्या पूर्णपणे दूर झाली आहे असं त्यांना वाटतं. पण काही काळानंतर जर त्यांची पपईचं प्रमाण वाढवलं किंवा दिवसातून अनेक वेळा खाण्यास सुरुवात केली तर त्याच पपईमुळे वारंवार पोटात गॅस आणि अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच पपई आरोग्यासाठी चांगली आहे हे केवळ माहीत असणं पुरेसं नाही, ती किती खावी, केव्हा खावी आणि कोणती खावी हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार गोष्टी कार्य करत असतात. आता पपईचा प्रकार समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण कच्ची आणि पिकलेली पपई यांचे वेगवेगळे परिणाम होतात. कच्ची पपई थोडी जड असू शकते आणि प्रत्येकाला सहज पचत नाही, तर पिकलेली पपई मऊ, गोड आणि हलकी असते आणि ती अनेक लोक सहज पचवूही शकतात. तथापि येथे एक सामान्य चूक होते. काही लोक जास्त पिकलेली आणि खूप गोड पपई खातात, ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. काही लोक कच्ची पपई खाऊ शकतात, ज्यामुळे पोटात जडपणा किंवा गॅस होऊ शकतो. म्हणून योग्य पद्धतीने पिकलेली पपई निवडणं हे महत्त्वाचं आहे. आता वेळेबद्दल बोलूया, कारण पपई केव्हा खावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच लोक म्हणतात की सकाळी पपई रिकाम्या पोटी खाणं सर्वोत्तम आहे. काही लोकांसाठी हे खरंही असू शकतं, कारण त्यावेळी पचनसंस्था रिकामी असते, ज्यामुळे फळ अधिक लवकर पचतं. तथापि रिकाम्या पोटी पपई खाणं प्रत्येकासाठीच योग्य असेल असं नाही. काही लोकांना रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानंतर छातीमध्ये हलकी जळजळ, गॅस किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणून आपल्या शरीराची प्रतिक्रिया समजून घेणं आणि त्यानुसार निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे.
आता आणखी एका परिस्थितीचा विचार करा. एखादी व्यक्ती रात्री जड जेवण करते आणि नंतर झोपण्यापूर्वी पपई खाते, या विचाराने की यामुळे पचनक्रिया सुधारेल. तथापि याचा अनेकदा उलटा परिणाम होऊ शकतो, कारण रात्री पचनक्रिया मंदावते आणि पपई योग्यरित्या कार्य करत नाही. आता प्रमाणाबद्दल बोलूया, कारण ही लोकांची सर्वात मोठी चूक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पपई आरोग्यदायी आहे आणि म्हणूनच ते जितके जास्त खातील तितके जास्त फायदेशीर ठरेल. तथापि शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन करणं हानिकारक देखील असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीने जास्त पपई खाल्ली तर त्यांना वारंवार शौचास जावं लागू शकतं, त्यांना अशक्तपणा जाणवू शकतो आणि कधीकधी थोडा आळसही येऊ शकतो. त्यामुळे संतुलन राखणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण पचनक्रियेबद्दल बोलूया, कारण पपईबद्दल बहुतेकदा याच विषयावर चर्चा केली जाते. काही जण म्हणतात की त्यामुळे पोट स्वच्छ होतं, तर काही जण म्हणतात की त्यामुळे पोट साफ होतं आणि काही जण म्हणतात की त्यामुळे गॅसेस होतात. खरं तर हे सर्व व्यक्तीचं शरीर, प्रमाण आणि वेळ यावर अवलंबून आहे. योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी पपई खाल्ल्याने पचनसंस्था संतुलित राखण्यास मदत होऊ शकते. तथापि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने समस्या देखील निर्माण होऊ शकतात. आता आपण फायद्यांबद्दल चर्चा करूया. जीवनशैली महत्त्वाची आहे, कारण केवळ पपई खाणं पुरेसं नाही. जर कोणी दिवसभर जंक फूड खात असेल, कमी पाणी पित असेल आणि पुरेशी झोपही घेत नसेल आणि मग त्याला वाटत असेल की पपई खाल्ल्याने सर्व काही ठीक होईल, तर हा विचार चुकीचा आहे. पपई हे एक उपयुक्त फळ आहे, पण तो संपूर्ण इलाज नाही. ते शरीराला मदत करू शकतं, पण वाईट सवयींची भरपाई करू शकत नाही. आपण आता चर्चा करूया की पपई खाण्याचा फायदा कोणाला होऊ शकतो. ज्यांना सौम्य बद्धकोष्ठतेचा, मंद पचनाचा त्रास आहे किंवा जे हलका आणि स्वच्छ आहार पसंत करतात, त्यांच्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पपई फायदेशीर ठरू शकते. पण आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. अखेरीस असे 5 लोक कोण आहेत ज्यांनी काळजीपूर्वक पपई खावी? पहिलं, ज्यांना लवकर जुलाब होतात त्यांनी मर्यादित प्रमाणामध्ये पपई खावी, कारण त्यामुळे समस्या वाढू शकते. दुसरं, ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी सावधगिरीने पपई खावी, कारण त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तिसरं, गर्भवती महिलांनी विशेषतः कच्ची पपई खाणं टाळावं, कारण ती त्यांच्यासाठी असुरक्षित मानली जाते. चौथं, ज्यांना कोणत्याही प्रकारची ॲलर्जी आहे त्यांनी पपई खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी. पाचवं, ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांनी पपई मर्यादित प्रमाणामध्ये खावी. जर तुम्ही या 5 पैकी कोणत्याही गटामध्ये मोडत असाल तर पपई खाण्यापूर्वी झोप घ्या, कारण केवळ योग्य माहितीच तुम्हाला निरोगी ठेवू शकते. म्हणून पपई विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि तुमच्या शरीराच्या गरजेनुसार खा, तरच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि तुम्ही आतून निरोगी सुद्धा राहाल. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.